सन्मान इथे स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर नक्कीच उपस्थित असलेले बालराम पाटील, नंदकुमार पाटील, त्याचबरोबर दीपक शेठ चव्हाण साहेबांच्या सोबत असलेले सन्माननीय पाहुणे निलेश शेठ भगत साहेब, रवी प्रसाद साहेब, रंजन सिंग साहेब आणि आमचे कृष्णा मिश्रा, तसेच कृष्णा शेठ पाटील साहेबांच्या समेत आमचे जीवन नाईक साहेब उपस्थित आहेत। या सर्वांचा आम्ही इथे सन्मान घेतोय। तर बालराम पाटील साहेब आपण देखील या, नंदकुमार यावं आपण देखील, नंदकुमार पाटील आपण देखील या। तर अजयदेव पाटील यांना विनंती करेन नंदकुमार पाटील यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे। तर नंदकुमार पाटील यांचा शुभ सन्मान होतोय। गोडगावचे व्यक्तिमत्व आहेत। त्याचबरोबर मी विनंती करेन जीवन नाईक साहेबांना की नाईक साहेब आपण या, आपला देखील सन्मान केला जाईल। मुंबईचे सन्माननीय जीवन नाईक साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। तर जीवन नाईक साहेबांचा हा शुभ सन्मान इथे होतोय। हॅलो, तर पुढील सन्मान आपण इथे घेणार आहोत। तत्पूर्वी आमचे सन्माननीय नितेश शेठ पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलेला आहे आणि कॉमेडी डिपार्टमेंटसाठी 2,000 रुपये। त्याबद्दल नितेश शेठ पाटील यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तर दीपक शेठ चव्हाण साहेबांच्या समेत नेहमीच खूप मोठे योगदान असतं या सर्व व्यक्तिमत्वांचं। मी विनंती करेन निलेश भगत साहेबांना की भगत साहेब यावं आपण, आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। तर निलेश भगत साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर 8 धावा लागल्यात, 7 धावा। तसेच रवी प्रसाद साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय वासुदेव पाटील साहेब, अध्यक्ष प्रभाग क्रमांक 4 भारतीय जनता पार्टी खारघर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत। त्याचबरोबर रवी प्रसाद साहेबांचा सन्मान होतोय। मी रंजन सिंग साहेबांना देखील विनंती करेन, रंजन सिंग साहेब या, आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। तर पडघे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, कृष्णाशेठ सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक, आदरणीय एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केला आहे, त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर कृष्णा मिश्रा आमचे, नक्कीच त्यांना विनंती आहे कृष्णा मिश्रा या आपण, आपला देखील सन्मान केला जाईल। हा, तसेच केटी भोईर साहेब देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत। परंतु कृष्णा मिश्रा खरोखरच पनवेल ओपन टीम आणि नेहमीच आदर्श पनवेलला एक चांगला सहकार्य, मॅनेजर, खूप चांगली मॅनेजमेंट त्यांची असतं आणि एक चांगले खेळाडू आहेत कृष्णा मिश्रा। नमो चषकाला खूप मोठं योगदान होतं त्यांचं, तर त्याचा सन्मान इथे झालाय। केटी साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करूया। पडगे गावचे आमचे केटी साहेब
आणि कृष्णा शेट पाटील यांच्या नेहमीच खांद्याला खांदा लावून ते असतात. तर केटे साहेब तुमचं देखील स्वागत आहे या मोरबी नगरीमध्ये. ठीक आहे, सर्व पाहुण्यांचं इथे येतोचे सन्मान झालाय. बोलूया आपण आता कॉमेंट बॉक्समध्ये, जिथे आवाज ऐकूया दीपक पाटील साहेबांचा. तर नक्कीच थोड्याच वेळामध्ये इथे ज्यांचं आगमन होईल ते साक्षी प्रतिष्ठानचे सन्मान सिद्धी प्रतिष्ठान नक्कीच आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे खारघर शहर चे सक्षम नेतृत्व गुरुशेठ ठाकूर आणि फुलाजी शेठ ठाकूर यांचं देखील इथे आगमन होईल. त्यांना विनंती आहे की आपण नक्कीच यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. गुरुशेठ ठाकूर आणि फुलाजी शेठ ठाकूर तसेच विजय शेठ शंकर ठाकूर यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. जोरदार अपील पाहायला मिळते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. ऑल प्लेयर्स या ठिकाणी थोडंसं कॉन्फिडन्स फील करत असताना. हॅलो, तसेच 16 सरकार रणजित शेठ घरत पेठ यांचं देखील इथे आगमन होतं. त्यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. तसेच विशाल शेठ जोशी यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत आहे. दोन पंच थोडीशी चर्चा करत असताना, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अपील झाल्यानंतर थोडीशी त्यांनी सुद्धा खात्री करून घेतली असेल. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, तर नक्कीच दीपक चव्हाण साहेब इथून प्रस्थान करतायत. त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत केलेले आहे. नक्कीच त्यांचं पुन्हा एकदा या विभाग प्रीमियर लीगच्या वतीने आभार व्यक्त करतोय. यानंतर शो मॅच असेल बघा, याची नोंद घ्या आपण. एक 1.4 ओव्हरचा खेळ झाला आतापर्यंत आणि धावफलकावर धावा आहेत त्या 11 डीके ग्रुप कुटारे आणि केपीसी इनामपुरी. अडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला आणि लेग बिफोर द विकेट. पायचीच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र धक्का क्रमांक 2. डीके ग्रुप कुटारी टीम महत्वपूर्ण फलंदाज मात्र गमावतोय. यावेळेस मात्र विशालच्या स्वरूपामध्ये लागलाय हा दुसरा धक्का. एक अनाउन्समेंट. तर चला, बॅट एक आकाश स्पोर्ट्सची बॅट आहे इकडे खेळाडू कक्षाच्या इकडे समोर होती. धागा गुंडळलेला आहे. कोणी चुकून नेली असेल तर कृपया करून आणून द्या. एक अनाउन्समेंट आहे, नम्रतेची सूचना. तर नक्कीच या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय, स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक, बामण डोंगरीचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय संजय शेठ ठाकूर साहेब इथे उपस्थित होतात. त्याचबरोबर कैलास शेठ दलवी सानपाडा या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल आयोजक कमिटीच्या वतीने, मोंटी पाटील, निकेश म्हात्रे, विकी पाटील यांच्या वतीने नक्कीच आपल्याला सहर्ष आपलं स्वागत आहे. यावं व्यासपीठावरती. सन्माननीय संजय शेठ ठाकूर साहेब आणि कैलास शेठ दलवी सानपाडा. संदेश पाटील पुन्हा एकदा.
थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईनलीकडे चेंडू स्टॉप केला जातोय त्या ठिकाणी. विश्वास पाटील आणि विकी मात्रे सध्याच्या घडीला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डीके ग्रुप कुटारी टीम कडून दुसरं षटक या ठिकाणी संपन्न होत असताना आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 11वर 2. पहिलं षटक टाकलं अंगद पाटीलनं, ज्या ओव्हरमध्ये 9 धावा देताना एक महत्वपूर्ण विकेट किरण मात्रेला त्यांना बाद केलं होतं. त्यानंतर संदेश पाटीलचं षटक आपण पाहिलं, या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट विशालची विकेट खरं तर या ठिकाणी मिळवली आणि 2 ओव्हर्स नंतर 11वर 2 गडी बाद अशी धावसंख्या पाहायला मिळते. डीके ग्रुप कुटारी आणि केपीसी इनामपुरी या 2 संघादरम्यान सुरू असलेली आजच्या रात्रीमध्ये तिसरी लढत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय अंगद पाटील. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. थोडं स्पीडअप करत राहा, प्रत्येकाला विनंती असेल, कारण आज मोठा शेड्यूल आहे. आजच्या रात्रीमध्ये बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज अंगद पाटील तयार. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. इकडे पाहावं लागेल जोरदार अपील. या सिरीज आउटसाइड एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि आणखीन एक धक्का मात्र बसेल. डीके ग्रुप कुटारी टीम फलंदाज गमावतो त्यावेळेस मात्र विश्वास पाटील, बिग नेम बिग ऑडिटर, पहिंदर संघाचा यावेळेस मात्र बाद होत असताना तर संजय शेठ ठाकूर, वामन डोंगरे यांचं इथे आगमन होतं आणि त्याचबरोबर कैलास शेठ दलवी सानपाडा यांचं इथे आगमन होतं. या व्यासपीठावरती फटाक्याच्या आतषबाजीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातं. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक सन्माननीय संजय शेठ ठाकूर आणि त्याचबरोबर कैलास शेठ दलवी यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. अंगद पाटीलचा शॉट ऑफ लेंथ होता, इकडे मात्र कट केला आहे किंवा पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मधून वेगानं आलाय. थ्रो थोडासा वाईड होता, परंतु एकच धाव, सिंगल रन एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावर. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. अंगद पाटील असेल, संदेश पाटील असेल, सुरुवात मात्र चांगली झाली केपीसी इनामपुरी संघाच्या दृष्टिकोनातून. कारण केपीसी इनामपुरी संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच चर्चा आहे. गोलंदाजी सगळे गोलंदाज चांगले आहेत या टीममध्ये आणि त्याचमुळे थोडीशी दहशत गोलंदाजांनी दाखवली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावर या महत्त्वाच्या मॅचमध्ये सुद्धा आतापर्यंत कमाल कामगिरी पाहायला मिळाली. विकी मात्रे आणि विश्वास पाटील अशी जोडी आहे सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. चला स्पीडअप करा अंगद, कारण 12 मॅचेस कव्हर करायचे. सकाळी 7 वाजणार हे निश्चित आहे, 8-9 नको. स्क्वायर ऑफ द विकेट हा फटका, टायमिंग प्रॉपर नव्हता. स्क्वायरचा फिल्डर डीप मधून मात्र पुढे जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना दबाव मात्र निर्माण केला आहे मॅच मध्ये. तर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस आदरणीय दिनेश शेठ खानावकर नावडे यांचं इथे या व्यासपीठावरती आगमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातंय. वेळात वेळ काढून नक्कीच त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. तर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा सरचिटणीस आदरणीय दिनेश शेठ खानावकर नावडे यांचं इथे आगमन होतं. या व्यासपीठावरती त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. आपण पाहतोय वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. अंगद पाटील पुन्हा तसेच आमचे मनोहर भोईर हे देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत आहे.
व्हेरिएशन्स आहेत गोलंदाजी मधून आणि ते सातत्यानं आजपर्यंत मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये करत आलाय. अंगद पाटील एक मोठं नाव आहे. हॅलो. तर नक्कीच दिनेश शेठ खानावकर, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. आणि झहीर पटेल आणि वासुदेव पाटील साहेबांच्या बद्दल इथे थोडीशी चर्चा होती दीपक पाटील, की या खारघर विभागामध्ये एक अशी ट्रॉफी आपण पाहायचो, त्या ट्रॉफीचं नाव आहे केशियन ट्रॉफी. ती काही काल मैदानाच्या अभावी बंद होती, परंतु पुन्हा एकदा चर्चासत्र इथं झालेलं आहे की तो लवकरात लवकर केशियन ट्रॉफीचा देखील या सर्व खारघरवासियांना ती केशियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याबद्दल वासुदेव पाटील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आनंदाची गोष्ट असेल ही. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13-3 ही धावसंख्या पाहायला मिळते. अगदी संत गतीनं वाटचाल सुरू आहे सध्याच्या घडीला. डीके ग्रुप कुटारी आपला संपूर्ण मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. सन्माननीय दिनेश खानावकर साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना झहीरजी पटेल सर सुद्धा आपण पाहू शकता. तसेच आमचे युवा सेना मुरबीचे महेश विनायक पाटील याचं देखील इथे थोड्याच वेळामध्ये आगमन होतंय. युवा सेनेचे नक्कीच महेश पाटील यांचं देखील स्वागत असेल. तसेच आमचे जयवन शेठ पाटील जर आले असतील तर जयवन शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण यावं, आपलं देखील स्वागत आहे. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर केपीसी इनामपूर या टीम कडून शिवम दुबे. नाव तर इंटरनॅशनल आहे. शिवम दुबे रनअप पहा, लॉंग रनअप आहे. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने यावेळेस मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर अक्षरशः झोपून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. लेग बाईचा इशारा मात्र पंचांचा येत असताना एक धावेनं टीमची टोटल मध्ये वाढ होईल. जरूर 14 धावा धावफलकावर. प्रमुख फलंदाजांची निराशा, परंतु त्याच बरोबरीनं गोलंदाजातली अचूकता, गोलंदाजी मधली भेदकता मात्र पाहायला मिळाली आतापर्यंत केपीसी इनामपुरी संघाच्या गोलंदाजांकडून. आणि मगाशी चर्चा करतो तो या संपूर्ण स्पर्धेमध्ये याच गोलंदाजांनी मात्र धुमाकूळ घातलाय. केपीसी इनामपुरी संघाची गोलंदाजी मात्र स्ट्रॉंग विषय राहिला या संपूर्ण लीग मध्ये. आणि त्याच गोलंदाजी या जोरावर आतापर्यंतची मजल मारले अंगद पाटीलच्या संघानं. शिवम दुबे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल वाढवा पॅट नॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे गेला होता, बॅकवर्ड स्वा लागला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत होता, परंतु इकडे मात्र दुसरी रन. आता मात्र इकडे एका सेंडला धावले होते. खरं तर कदाचित स्ट्राईक एंडला लावला असता तर आता कदाचित सापडला असता, परंतु रन्स कंप्लीट झाल्यात त्या 2. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल ती 16 या आकड्यावर. अगदी संत गतीनं वाटचाल सुरू आहे सध्याच्या घडीला. प्रमुख फलंदाजांचं अपयश सुरुवातीलाच आपण पाहिलं. किरण मात्रे असतील, विश्वास पाटील असतील, विशाल मात्रे असतील, 3 दिग्गज फलंदाज बाद झाले. तर याचबरोबर व्यासपीठावरती ते आगमन होतंय सन्माननीय आणि API आदरणीय जाधव साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. या स्पर्धेमध्ये नक्कीच जाधव साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे सुपुत्र देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत आहे. चेंज ऑफ पेस होता यावेळेस मात्र दुबेचा हा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता संपूर्णपणे गोलंदाजांनी रोखून ठेवलं या मॅच मध्ये आणि बिलकुल धावा काढून दिल्या जात नाहीत. आतापर्यंत 3.3 ओव्हरचा खेळ संपलाय. 16-3 अशी धावसंख्या पाहायला मिळते सध्याच्या घडीला डीके ग्रुप कुटारी या संघाची. दमदार परफॉर्मन्स केपीसी इनामपुरीने आतापर्यंत या मॅच मध्ये सादर केलाय. शिवम दुबे पुन्हा एकदा. इकडे मात्र टॉपेज कदाचित लागली असावी, परंतु पाहूया शॉर्ट थर्डमॅनला जरूर त्या ठिकाणी या स्पंच इशारा करत असताना लेग बाईटचा एक अतिरिक्त स्वरूपामध्ये रन घेतली जाते. 17 धावा धावफलकावर पहा. रिप्ले मधून आपण पाहतोय. इकडे मात्र
चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेला होता. खरं तर फाईन लेगला थोडासा वळवून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात जरूर आला होता, परंतु बाउंड्रीज शोधण्याच्या तयारीमध्ये आहेत दोन्ही फलंदाज. विकी असेल, विश्वास असेल, परंतु चौकार मिळत नाहीये. इकडे मात्र गॅप शोधताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज, परंतु गॅप त्यांना मिळत नाहीये आणि त्याचमुळे मात्र स्कोर कार्ड इकडे संपूर्णपणे मंदावलाय. दुबेचा हा चेंडू थोडासा वेगात टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन होता. पण तेच सांगत असताना स्वैर मारा बॉलचा इशारा मात्र येतो. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर. चौथं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत नजर टाकली तर एक षटकार जरूर आला होता जो विशालनं अगदी खेळला होता. त्यानंतर बिलकुल एकही चौकार नाहीये. एकमेव मोठा फटका आतापर्यंत या इनिंगमध्ये सजवण्यात आला होता. लॉंग रन अप. शिवम दुबे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ऑफस्टमच्या बाहेर खोलवर टप्प्याचा बॉल होता. वाईड यॉर्क केलं होतं. काय परफेक्टली डिलिव्हर्ड झालाय हा चेंडू आणि बिलकुल प्रत्युत्तर नाहीये फलंदाजांकडे. आउटसाइड ऑफस्टम यॉर्कर मारणं फार कठीण आहे. फार फार तर तुम्ही चॉप करू शकता, बाकी काही नाहीये. हेलिकॉप्टर अगदी स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर हेलिकॉप्टर फटका खेळू शकता तुम्ही. तसेच आमचे जगन्नाथ नावडेकर उर्फ लाल्या शेठ यांचं इथे आगमन होतंय. शुभम ठाकूर, त्याचबरोबर आमचे तेजेश पाटील रांजणपाडा एडिटर, तसेच किशोर हांडे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या 4 इकडे धावत सुटलेत फलंदाज. थ्रो स्ट्रायकर एंडला, थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला लवकर गेला असता आणि आउट सुद्धा झाला असता कदाचित. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर डीके ग्रुप कुटारी टीमची धावसंख्या 3 गडी बाद 20 धावा. पाचव्या षटकाचा खेळ बाकी आहे. 5वं आणि अंतिम षटक मात्र असेल. आतापर्यंत फक्त 20 धावा काढू शकलाय डीके ग्रुप कुटारी. थोडीशी अस्वस्थता असेल त्यांच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये. अगोदरचा सामना आपण पाहिला आजच्या रात्रीमधील पहिली जयदुर्गा रोहिंजन संघानं तो सामना जिंकला. त्याच्या पाठोपाठ RMSK बायसीसी मुरबी संघानं सामना जिंकला. आणि इकडे मात्र पाहूया यानंतर I11 ओवे आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम ठाकूर, दिव्यांश 11 तळोजे मुचकूर. त्याच्या अगोदर आपण एक प्रदर्शनीय सामना खेळवणार आहोत. महाराष्ट्र पोलीस सज्ज असतील, त्यांचं क्रिकेट आज पाहायला मिळेल त्या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफस्टम थोडासा शरीरापासून दूर खेळला जाणारा फटका होता. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज पांड्या मडवी. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. ड्राईव्ह तर केला ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर डीप मध्ये जेल टिपतोय. आणखीन एक धक्का मात्र बसेल डीके ग्रुप कुटारी टीमला. 20 वर 4. लाल्या शेठ यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचं देखील आभार आहे. HR आहेत, HR देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर तेजस पाटील एडिटर रांजणपाडा आणि आमचे शुभम ठाकूर यांचं देखील स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय API आदरणीय जाधव साहेब. मुसेब येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होईल. पांड्या मडवी यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटला जाऊन पुल करण्याच्या तयारीमध्ये समोर खेळून काढल्या लॉंग ऑन कडे. अंग त्या ठिकाणी आहेत. एकच जाब येताना दिसेल. बिलकुल बाउंड्रीज नाहीयेत आणि त्याचमुळे स्कोर कार्ड मात्र संपूर्णपणे मंदावलेला दिसतोय सध्याच्या घडीला.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पांड्या मडवी. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र स्क्वार लागला. क्षेत्ररक्षक वेगानं गेला जरूर होता. स्टॉप जरूर झालाय चेंडू. तोपर्यंत मात्र सहजतेनं या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. रेफर करण्यात आले. DRS ची मागणी मात्र करण्यात आली. अंपायर्स कॉल आहे. पाहूया वेस्ट राईट आहे की नाही चेक केलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु अगदी खाली बसून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. फुल टॉस होता. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम मात्र कार्यरत आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले ही वाहिनी. हॅलो. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र DK ग्रुप खुटारी हा संघ खेळतो. या संघाचे पुरस्कर्ते आणि ज्यांचा हा VIP डायस आपण पाहतोय नक्कीच सन्माननीय पनवेल महानगर प्रमुख एकनाथ शेठ म्हात्रे साहेब आणि त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन अनिकेत शेठ म्हात्रे त्यांनी पुरस्कृत केलेला हा DK ग्रुप संघ खुटारी येथे खेळतोय. तर अनिकेत म्हात्रे यांचं देखील या व्यासपीठावरती आज आगमन होणार आहे. त्यांचं देखील स्वागत. आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे ते KPC इनानपुरी पुरस्कृत आमचे सन्माननीय गजानन शेठ पाटील आहेत. परेश शेठ म्हात्रे आणि जगन्नाथ शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून गजानन शेठ पाटील यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचं देखील आभार. इकडे संधी आहे. लॉंग ऑन क्लिअर झालाय. बॉल गेलाय तो सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धाबांकरता षटकार. विकी मात्रेच्या बॅट मधून आलेल्या षटकारानं मात्र टीमची टोटल पहा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता आणि समोर अगदी लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धाब्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ते 29 ऑन बोर्ड. लास्ट बॉल असेल. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होईल. DK ग्रुप खुटारी टीम पाहूया किती धावा जमावतोय. पांड्या मडवी यावेळेस सुद्धा तोच प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर शटल क्रॉस होऊन इकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये जाऊन पांड्यानं बॉल उचललाय. तोपर्यंत मागतं एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये घेतली जाईल. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त. पहिल्या सत्रांती धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना DK ग्रुप खुटारी टीमची धावसंख्या 30 धावा. 31 धावांचं आव्हान. तर आमचे KG साहेब देखील इथे आलेले आहेत. कमलाकर शेठ पाटील. तर त्यांचं देखील स्वागत आहे. तर चला टॉससाठी यायचं बघा. दोन्ही शो मॅच एका बाजूला आमचे खारघर पोलीस स्टेशनचे सर्व ऑफिसर आणि दुसऱ्या बाजूला MSCB सेक्टर 19 मधील नक्कीच आमचे खारघरचे सर्व MSCBचे ऑफिसर. तर आमचे कृष्णा शेठ पाटील साहेब. ओके. तर सत्कार आपण इथे घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस आदरणीय दिनेश शेठ खानावकर यांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय. मी अशोकभाऊ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिनेश शेठ खानावकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चंद्रकांत नावडेकर या. तर वसुशेठ या. वसुदेव पाटील यांना देखील विनंती करेन की सन्मान नक्कीच दिनेश शेठ खानावकर यांचा शुभ सन्मान. तर कृष्णा शेठ पाटील देखील आहेत. दिनेश शेठ खानावकर यांचा हा सन्मान. त्याचबरोबर ऋषभ यांचा देखील इथे सन्मान केला. मनोहर भोईर आपण देखील या. माजी क्रिकेटर. तर मनोहर या. मनोहर भोईर. तसेच मनोहर भोईर यांचा देखील सन्मान इथे होतोय. चला कांबळे साहेब आणि MSCBचे विशाल आहे ते.
तसेच जगन्नाथ नावडेकर उर्फ लाल्या शेठ. लाल्या शेठ यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यांचं देखील स्वागत आहे. तर इथून मात्र दिनेश शेठ खानावकर प्रस्थान करतात. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस. त्याचबरोबर माजी सरपंच पडके ग्रामपंचायत कृष्णा शेठ पाटील साहेब देखील प्रस्थान करतात. आमचे वसुदेव शेठ पाटील. तर HR यांना देखील विनंती करेन की आपण देखील या. तसेच तेजस पाटील रांजणपाडा. चला मॅच आपण स्टार्ट करणार आहोत. तत्पूर्वी अजून सन्मान आपण इथे घेतोय. नक्कीच तेजस पाटील यांचा देखील सन्मान. तर मी विनंती करेन खऱ्या अर्थाने एक ज्यांच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि बामणडोंगरीचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक संजय शेठ ठाकूर बामणडोंगरी. संजय शेठ यांना विनंती करेन की यावा आपण आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वीकारायचा आहे. तर सन्माननीय संजय शेठ ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. त्याबद्दल नक्कीच संजय शेठ ठाकूर स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकचे आयोजक आदरणीय संजय शेठ ठाकूर यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सानपाडा गावचे आदर्श व्यक्तिमत्व कैलास शेठ दलवी यांना विनंती करेन की आपण देखील यावं. आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. कैलास शेठ दलवी तसेच शुभम ठाकूर आपण देखील या. शुभम ठाकूर यांना देखील विनंती असेल की शुभम आपण देखील या. तर कैलास शेठ दलवी यांचा देखील सन्मान होतोय. सानपाड्याचे आमचे मान्यवर आहेत, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. चला खारघर पोलीस स्टेशनचे आमचे या टॉस साठी साहेब एक शो मॅच असेल या मॅच नंतर. तर टॉस नक्कीच इथे केला जाईल. मी आमचे सन्माननीय जाधव साहेबांना विनंती करेन की यावं आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस केला जातोय. तर आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे होतं ते भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस आदरणीय युवा मोर्चाचे दिनेश शेठ खानावकर यांच्याकडून 10,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेला पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाधव साहेबांच्या शुभास्ते टॉस होतोय. टॉस जिंकलाय तो MSCB फिल्डिंग घेतले. MSCB ऑफ टीमने विशालने टॉस जिंकलाय. बोलूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये दीपक पाटील सरांचा आवाज. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1 गडी बाद 5 धावा. निकेश मात्रे बाद झालाय. खाते उघडू दिलं नाहीये त्याला. 0 धावसंख्येवर मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय ओवेगावचा स्टार फलंदाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश पोरजी येतोय थानसरचा. गोलंदाज किरण
यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अंगद पाटील आणि राकेश पोरजी. ओ प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. इकडे मात्र पहा थोडासा शॉर्ट थर्डमॅनकडे चेंडू सरकला होता. अगदी फ्लाइंग स्लिपकडे आउटसाइड एज लागून गेला होता हा चेंडू. 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 10 धावा. फार मोठं टार्गेट नाहीये या मॅच मध्ये. 31 धावा करायच्या आहेत. सुपर बॉलिंग पाहायला मिळाली खरं तर पहिल्या सत्रामध्ये. अंगद पाटील, संदेश पाटील, शिवम दुबे, शेवटला आपण पाहिलं पांड्या मडवी. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न कवा पॉइंटला इनफिल्ड मध्ये स्टॉप केलाय. तोपर्यंत मात्र आणखी एक सिंगल एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धावा. तसेच बेलपाड्याचे आमचे राजेश काकडे इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. तसेच वाघ साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांना देखील विनंती असेल. आणि खारघरचे आमचे सर्व पोलीस ऑफिसर या सर्वांचं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. तसे आमचे नरेश विठ्ठल ठाकूर हे देखील इथे आले. त्यांना देखील विनंती असेल की यावं आपण व्यासपीठ. आपलं देखील स्वागत आहे. आमचे केशव शेठ करावकर, कमलाकर शेठ पाटील, तसेच बाबूराव मडवी सर्व इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विशाल म्हात्रे, कुटारी गावचा टॅलेंटेड ऑलराऊंडर. ही खासियत आहे या गोलंदाजाकडे. आणि नेहमीच विशाल म्हात्रे म्हटला की बऱ्याच वेळेला मग व्यावसायिक संघाकडून ओमसाई बंगारपाडा या तालुका या संघाकडून सुद्धा खेळताना दिसतो. अनेक वेळेला मोठी मागणी मात्र व्यावसायिक जगतामधून सुद्धा या खेळाडूला असते. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढणं ही खरं तर डावखुराताच्या गोलंदाजांकडे एक वेगळीच कला आहे. ही एक नॅचरल कला मात्र त्यांना अवगत आहे. नॅचरल लेग ब्रेक नेहमीच पाहायला मिळतोय. अँगल बनवून गोलंदाजी करणं उजव्या हाताच्या फलंदाजांना मात्र त्रासदायक नेहमीच जातं. आणि समोर आपण पाहतोय अंगद पाटील 2 चेंडू निर्धाव सुद्धा पटकन खेळलाय. विशाल म्हात्रे कमालीचा बॉलर आहे कुटारी गावचा. थोडासा पुढे टाकला होता. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळाली त्या ठिकाणी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. संपूर्ण स्पर्धेमध्ये छाप सोडले विशाल म्हात्रेनं. 7 विकेट मात्र मिळवल्यात या स्पर्धेमध्ये त्यानं. आणि इकडे सुद्धा अगदी पहा जास्त मोठा रनअप नाहीये. इकडे मात्र चांगला फटका. कव्हर्सला बीट करत बॉल चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं अंगद पाटीलच्या पॅटमधून चौकार. शो मॅच असेल. 4 षटकांचा सामना असेल. पोलीस आणि MSB यांच्यामधील ती लढत. त्यानंतर बघा लीग स्टेज I11 ओवे अजय बातोसे आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम ठाकूर, दिव्यांशू 11 तलोजा मजकूर, संगम राजे यांनी रेडी राहायचं आहे. आणि शेवटला मात्र स्वर्गीय भरत स्मृती आणि स्वर्गीय प्रदीप प्रतिष्ठान कोपरा विकी पाटीलचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट शौर्य टायगर खुटुक बांधन आदर्श गरत आपण देखील सज्ज राहायचं आहे. सोळा धावा सध्याच्या घडीला धावफलकावर. दुसरं षटक सुरू आहे. ड्राईव्ह केला ऑन साइडला. रिशा सहाना वळवलं होतं. थोडीशी मनगट वळवली गेली. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17 अशी धावसंख्या आहे. तर मगाशी सुद्धा एक अनाउन्समेंट केली होती. आकाश स्पोर्ट्सची बॅट खरं तर इकडून गहाळ झाले. खेळाडू कक्ष आहे तिकडून जर कोणी घेतली असेल तर प्लीज आणून द्यावी. कारण बॅट गेल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख होतं खेळाडूला. त्यामुळं काहीतरी बक्षीस आपल्याला दिलं जाईल. योग्य ते पारितोषिक सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. त्यामुळं विनंती आहे. सध्या आम्ही शोधण्याचं काम करतोय.
24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर कॅमेरामन थोडी मेहनत घेतात, परंतु त्यापूर्वीच जर चुकून कोणाकडे राहिली असेल किंवा आपल्या आजूबाजूला जर कुठे बॅट दिसत असेल, आकाश स्पोर्टची बॅट आहे, धागा गुंडाळलेला आहे त्याला, तर कृपया करून ती बॅट आणून द्या. तर जाऊया तिसऱ्या षटकाकडे. तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सुलक्षण बारशे. येतोय, बेलपाडा गावचा खेळाडू आहे. रन्स जास्त नाहीये, त्यामुळे धाबांचं पाठबळ नाहीये गोलंदाजांकडे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र तडमांकडे बॉल जात असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक धाव येताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 18 18 ऑन बोर्ड. 31 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये केपीसी इनामपुरी या संघाला. म्हणजे स्पर्धेची शेवटची रात्र आहे आणि मोठा टास्क आहे आयोजकांना. फिरून खेळलाय स्टंप लाईन्सला जाऊन, मात्र हा फटका टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आला. अंगदचा हा फटका थोडासा स्टिकर रेंजला लागला, थोडासा वरच्या भागामध्ये हा चेंडू लागला असावा. इकडे एकच जाऊन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 चांगले फिरवते चेंडू सुलक्षण बारशे सुद्धा आपण पाहतोय. ऑफस्टोनच्या बाहेरून ओढलाय ऑन साईडला मिड विकेटला. लॉंग ऑनचा फिल्डर थोडंसं पहा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू हातामध्ये आला नव्हता, परंतु एकच धाव घेण्याची या ठिकाणी गरज वाटली अंगदला. एकेरी धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. शॉर्ट ऑफ लेंथ होता. अकूट टप्प्याचा बॉल पूल केला ऑन साईडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून अंगद पाटीलच्या पॅटमधून सक्सेसफुल पूलचा फटका. षटकार. इकडे थोडासा गुडघे बेंड केले होते. समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला वेगानं फिल्डर मिडऑन पर्यंत पोहोचला, तोपर्यंत मात्र 1 रन. अंगद पाटीलचं योगदान आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिलं. 19 धावा केल्यात या मॅच मध्ये. महत्वाचं योगदान तो देत असताना बॅटिंग मधून सुद्धा 2 षटकं सुद्धा त्याने टाकली आणि 2 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर 11 धावा देताना 2 विकेट मिळवल्या होत्या. चांगला ड्राईव्ह अगदी समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार आणि या चौकारानं मात्र सामना जिंकलाय तो केपीसी इनामपुरी या संघानं. अगदी तिसऱ्या षटकामध्ये हे आव्हान मात्र पूर्ण केलंय. सुपर शो. अभिनंदन केपीसी इनामपुरी. चला सर्व आमचे जी शो मॅच आहे ते खारघर पोलीस स्टेशन आणि MSCB या सर्वांना विनंती आहे की आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर हे सामने कव्हर करता येतील, कारण बरेच मॅच बाकी आहेत. तर आपण मैदानामध्ये उतरा. विशाल जो टॉस जिंकलेला आहे MSCB टीम कॅप्टनने, तर निर्णय काय आहे तो घ्या आणि लगेच